हो शब्द स्वरांचे बनती गाणे साजनवानंद तराणे रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. ही धून आपल्या कानावर पडली की नक्कीच कितीतरी गाण्यांच्या गोष्टी उलगडणार आहेत हे नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल. रसिको, तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया यामधूनच अनेक कलाकार अनेक गायक आज आपल्या समोर येत आहेत आणि गायक संगीतकार गीतकार यांची ही मैफिल अशीच अनोखी रंगते आहे. गोष्टी गाण्यांच्या आजच्या सदरात आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे. राहुल, स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि गायिका अभिनेत्री दीप्ती माटे. नमस्कार दीप्ती, स्वागत आहे. राहुल, तू असल्यानंतर वसंतरावांच्या आठवणी हे तर म्हणजे गृहीतच आहे आणि त्या गोष्टी येत राहतात. वसंतरावांच्या आठवणी जशा आम्हाला ऐकायला आवडतात तसा त्यांचा गाण्याचा वारसा पुढे नेताना वसंतोत्सव हा एक वेगळा अभिनव उपक्रम खऱ्या अर्थाने तू सुरू केलास आणि जो आजच्या पिढीला वसंतोत्सवातनं खूप काही शिकायला मिळतं आहे. तर कशी सुरुवात झाली वसंतोत्सवाची? 2007 साली पहिला वसंतोत्सव षण्मुखानंदमध्ये झाला होता आणि जेव्हा मी तो मला कायम असं वाटायचं की आजोबांच्या नावाला शोभेल साजेल असं काहीतरी व्हायला पाहिजे जे होत नाही. माझे वडील करायचे कार्यक्रम स्मृती महोत्सव वगैरे अशा स्वरूपाचा, त्याच्यामध्ये सगळे दिग्गज शास्त्रीय गायक येऊन गेले. कुमारजींपासनं अभिषेकी बुवा, भीमसेन काका, त्याच्यानंतर वीणाताई, सगळे येऊन गाऊन गेले, मालिनीताई. तर मला असं वाटत होतं की कसं आहे, माझ्या आजोबांनी ना कोणत्याही संगीतातला प्रकार गौण मानला नाही, प्रत्येकावरती खूप मनापासून प्रेम केलं. म्हणजे ते जितक्या तन्मयतेने एखादी बंदिश मांडायचे तितक्याच प्रेमाने एखादी गझल गायचे किंवा एखादी लावणी सादर करायचे. बरोबर. तर मला असं वाटत होतं की जे चांगलं मला ऐकायला आवडतं ते प्रेक्षकांकरता आपण घेऊन यावं, म्हणून मी वसंत उत्सव जेव्हा सुरुवातीला पुण्यात केला अर्थात तेव्हा नाना पाटेकर माझ्या पाठीमागे वडिलांसारखे उभे राहिले आणि त्यांच्यामुळे पहिले 3-4 वसंत उत्सव झाले. अरे, ही वेगळी गोष्ट आहे, माहिती नाही लोकांना. ही माहिती नाही लोकांना, म्हणजे वडीलच म्हणूयात माझे दुसरे. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेऊन तो वसंत उत्सव पुण्यात केला. सगळ्या कलाकारांची ते स्वतः बोलले. किशोरीताई आल्या होत्या आणि म्हणजे तो वसंत उत्सव असा झाला होता की एकीकडे पहिल्या दिवशी मी गायलो होतो आणि मग जाकीरजी होते, शंकर महादेवनजी होते, यू श्रीनिवास होते, त्याच्यानंतर शिवमणी होते, असे सगळे होते. आणि दुसऱ्या दिवशी एल सुब्रमण्यम यांचं प्युअर क्लासिकल कर्नाटिक क्लासिकल मी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर अबिदा परवीन होत्या आणि तिसऱ्या दिवशी गुलाम अली खान साहेब होते आणि मग शेवट किशोरीताईंनी केला. आणि अशी अनेक लोक होती ज्यांनी गुलाम अलीनं पहिल्यांदा ऐकलं आणि अशी ही लोक होती ज्यांनी किशोरीताईंना पहिल्यांदा ऐकलं. तर मला ते इतकं आवडलं की लोकांना असं वाटायला कळायला लागलं की काहीतरी वेगळं आहे वसंत उत्सव, जिथे आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे. आणि मग दरवर्षी अनेक वेगवेगळे प्रयोग केले आणि आता मला वाटतं 17 वर्ष झाली अव्याहतपणे चालू आहे. आजोबांचा आशीर्वाद आहे, लोकांचं प्रेम आहे, त्यामुळे वसंत उत्सव आहे अतिशय जिव्हाळ्याचा आणि माझ्या जवळचा विषय. खरंच आहे आणि असाच वसंत फुलत राहो असं मी नक्कीच म्हणेन, कारण वसंताचं गाणं जसं फुलत राहिलं तसं या उत्सवाच्या निमित्ताने अनेक अभिजात कलाकार लोकांसमोर आले आणि ते येणं खूप महत्त्वाचं होतं. तू आता गुलाम अलींचा उल्लेख केलास,
आणि नाना पाटेकरांचा उल्लेख केलास. मला वाटतं या 2 गोष्टी तुझ्या दीप्ती खूप जवळच्या आहेत, कारण तुझं गाणं गुलाम अलींनी ऐकणं आणि नाना पाटेकरांच्या निमित्ताने ऐकणं असं काहीसं तेव्हा घडलं होतं. काय झालं होतं नेमकं? ॲक्च्युली हे जास्त छान राहुल सांगतो, कारण मी स्वतःचं कौतुक कसं करणार. एकदा नानांच्या पायाला दुखापत झाली होती, फ्रॅक्चर झालं होतं आणि मला अचानकपणेच असेच त्यांचे फोन यायचे कायम की राहुल काय करतोयस आत्ता, म्हणजे मला जायला लागायचं बऱ्याच वेळेला. तर त्यांनी असंच मला फोन केला, तू काय करतोयस? मी म्हटलं काही नाही, काय झालं नाना? मी नाही काही बोलत नाही, तू आत्ता घरी ये आणि दीप्तीला घेऊन ये म्हणले. अच्छा. हां म्हटलं ठीक आहे. तर घरी गेल्यानंतर ते म्हणले, अरे गुलाम अली येत आहेत घरी, त्यांचा फोन आला होता, ते मला बघायला येणार आहेत, माझा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. तर पेटी घेऊन येतात. त्यांना मला असं वाटतं की रशीद खान साहेबांनी एक पेटी दिली होती. अच्छा. ती पेटी त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो मी आणि त्यांच्या गादीवर ठेवली आणि खासाहेब आले आणि अतिशय प्रेमाने विचारपूस केली त्यांची, आमच्या सगळ्यांची. आणि मग मला गायला सांगितलं त्यांनी. मी गायलो मला जसं जमतं तसं. आणि नंतर म्हणले, नाना म्हणले की हिचं गाणं आहे का तुम्ही? अच्छा. तुमची गाणी गाते, फार गोड गाते. आणि ते इतके खुश झाले दीप्तीचं गाणं ऐकून की ते हार्मोनियम घेऊन तिच्याबरोबर साथ करायला लागले. आणि त्याच्यातनं त्यांना इतकी स्फूर्ती मिळाली की ते त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास मैफिल रंगली. हां, क्या बात आहे. आणि नंतर वसंत उत्सव जेव्हा झाला तेव्हा ते म्हणले की मला मुझे लड़की को बुलाना था स्टेज पे, मेरे साथ गाणे केले. तर असं तिचं तिने कौतुक केलं होतं. पण मला वाटतं तू तेव्हा स्टेजवर गोष्ट आठवते येऊ नाही शकली. कारण वेळ नव्हता की तेव्हा कोणीतरी फोटो काढला, फोटो काढायचा होता. तर नानांनी थांबवलं आणि फारशी लोक नव्हती तिकडे. मला म्हणाले की राहुल, अशा ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या स्मृतीमध्ये तुमच्या इतक्या चांगल्या पद्धतीने कैद होतात. खरं की तुम्ही डोळे मिटलेत की तुम्ही त्या प्रसंगापर्यंत जाता, त्यामुळे फोटोची गरज नसते. अशा प्रसंगांचे फोटो काढू नयेत. नाना ज्याला म्हणतो फादर फिगर म्हणूयात आपण, आणि अतिशय मोलाच्या गोष्टी मला त्यांनी शिकवल्या आणि त्यांच्या त्या शिकवणीमुळे मी आज तुमच्यासमोर बसलोय असं म्हणायला. खरं आहे. पण नाना पाटेकरांचा हा गुण किंवा हा पैलू खऱ्या अर्थाने माहिती नव्हता आणि त्यांचं संगीतावरचं प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं. पण दीप्ती, नाना पाटेकरांनी एकदा आशा भोसलेंना सुद्धा तुझं गाणं ऐकवलं होतं. बापरे, तो किस्सा असा होता की आम्ही वसंतोत्सवच्या संदर्भात काही बोलायचं म्हणून राहुल बरोबर मी त्यांच्या लोखंडवालाच्या घरी गेले होते आणि आम्ही तिघंच होतो आणि अजून आमचा एक मित्र होता. गप्पा वगैरे असं झालं. मग मला ते नाना म्हणाले की तू गा ना माझं फेवरेट, तुला माहिती आहे सलोना गा. तर मी गायले आणि त्याच्यानंतर मग ते म्हणाले थांब जरा मी एक फोन लावतो आणि माझे त्या ओळखीचे आहेत, तू त्यांना गाऊन दाखव. त्यांनी सांगितलं नाही, माझी मैत्रीण आहे आणि तू त्यांना गाऊन दाखव. तर मी म्हणलं ओके चालेल. जनरली मी कधीच लगेच हो मला भीती वाटते, पण म्हणलं ठीक आहे, कोणी फ्रेंड असेल त्यांची. आणि त्यांनी फोन लावला आणि नंतर स्पीकरवर टाकला आणि सांगितलं की माझी एक छोटीशी मैत्रीण आहे, तिचं गाणं तुम्ही ऐका असं वाटतं. तर मग तिकडनं जेव्हा आशाबाईंचा आवाज आला मी तिथेच थिजले होते. मी राहुलला म्हणलं मी नाही गाणार, शक्यच नाही, म्हणजे मी गातच नाही तर मी ह्यांच्यासमोर काय गाणार त्यांचंच गाणं. आणि मग नाना थोडे हे झाले होते की चिडले. ते म्हणाले अगं ती आहे का इकडे? नाही आहे ना ताई इथे, म्हणजे त्या तिकडनं ऐकणार आहेत, तुझ्या समोर बसल्यात का, मग तुला का भीती वाटते? इथे मी आणि राहुल फक्त दोघंच आहोत आणि तू आहेस, डोळे मिटून गा. आणि राहुलनी माझा हात असा, दीप्ती असं नको करू, गा. मग मी अवसान आणलं आणि पहिला एक अंतरा गायला आणि त्या खूप छान आशीर्वाद दिले त्यांनी, खूप छान बोलल्या त्या. आणि ज्या सलोनाचा सज्जनमुळे तुला हे सगळे आशीर्वाद मिळालेत ते आज आम्हालाही ऐकायला आवडेल. आणि नक्की मला अजून एक सांगायला आवडेल, गुलाम अली साहेब हे माझं दैवत आहे, मला भयंकर त्यांचं गाणं आवडतं. आणि त्या प्रसंगाच्या वेळेला त्यांनी गाणं वगैरे झालं, ऐकलं, आशीर्वाद दिले. त्यांनी मला हेही सांगितलं की रियाज जर केला नाहीस तर काहीच म्हणजे पुढे घडणार नाही, तर तू रियाज करत राहा, घाबरू नको, संकोचू नको, गात राहा. आणि त्यांनी जवळ घेतलं मला आणि माझ्या फोरहेडला किस केलं. ते माझ्यासाठी ते आशीर्वाद असतात त्या मोठ्या लोकांचे, मी ते आयुष्यात नाही विसरू शकत. दॅट वॉज अ बिग ब्लेसिंग. खूप मोठा आशीर्वाद आहे खरं तर. आणि तो आशीर्वाद तुझ्याकडे आहे, त्यामुळे तुझं गाणं
असंच येत राहो पुढे पुढे. त्यामुळे तू नाही म्हणू नकोस. नाही, मी हे थोडक्यात ऐकूया. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. तुम्हारे रूप की छाया में साजन, तुम्हारे रूप की छाया में साजन, बड़ी ठंडी जलन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. वाह, Thank you. क्या बात आहे, क्या बात आहे. गोष्टी गाण्यांच्या. प्रत्येक गाण्याचं एक वेगळेपण त्या गायकीतनंही येत असतं. राहुल, जेव्हा कट्यार चित्रपट करायचा विचार झाला, म्हणजे जसं नाटकासाठी एक वेगळे एफर्ट झाले तसं चित्रपटासाठी सुद्धा काही वेगळे एफर्ट नक्कीच झाले. हो. आणि तो चित्रपट एका मोठ्या पडद्यावर म्हणजे कट्यार खऱ्या अर्थाने अनेकांपर्यंत ते पोचलं असं एक झालं. त्यातलं दिल की तपिश जे झालं त्यावेळी नेमकं काय घडलं, ते गाणं कसं तयार झालं, शंकरजींनी त्याला जो काही एक 4 चांद लावले म्हणतात तसा जो प्रकार आहे, काय झालं? म्हणजे शंकरजी इतके मोठे का हे सांगतो मी. जेव्हा हे गाणं मला अगदी पहिल्या गाण्यापासून सगळं सुबोध सांगत होता की हे झालंय, हे जमलंय, सूर निरागस हो कसं झालं. हो ना. त्याआधी पूर्ण शुद्ध होतं. त्याच्यानंतर मग त्यांनी ते त्याला सुबोधला काही वेगवेगळं हवं होतं म्हणून त्यांनी ते बदललं, लगेच बदलून दिलं त्यांनी. हां. अच्छा. तर तसं मी त्याला सांगत होतो की त्या काळामध्ये हा दाक्षिणात्य जो राग आहे किरवाणी नावाचा, तो तिथपर्यंत पोचला नसेल उत्तरेमध्ये, तर वेगळं नाही करता येणार का काही. तर तेव्हा शंकरजी माझ्याशी बोलले होते. ते म्हणले, राहुलजी आप फिकर मत कीजिए, डोंट वरी, दिस विल वर्क. हां. आणि मला त्यांनी ती चाल पाठवली होती. सुंदरच होती, अप्रतिम होते आणि शब्द पण समीरने अप्रतिम लिहिले होते. समीर सामंत. हां. ते त्यांना एवढं आवडलं, त्यांचा लगेच फोन आला. ते म्हणले माइंड ब्लोईंग, बहुत अच्छा हुआ है. वाह वाह. त्यामुळे दिल की तपिशची ती स्टोरी होती. सुरसे सजी संगीनी अजून एक सगळ्यात अवघड गाणं त्या फिल्ममधलं, ते पण असंच झालं होतं. फक्त त्याच्या 2-3 ओळीनंतर परत शंकरजींच्या इकडे जाऊन मी रेकॉर्ड केल्या होत्या. ओके. पण हे गाणं असं झालं होतं. खरंच आहे. पण शंकरजींसारख्या संगीतकाराबरोबर काम करताना त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मला असं वाटतं की त्यांच्या इतका तुमच्याकडनं चांगल्यातलं चांगलं काढून घेणारा संगीतकार दुसरा नाही. त्यांच्याबरोबर काम करणं हे मला असं वाटतं की पर्वणी होती. मला शिकायला खूप मिळालं. नक्कीच नक्कीच. आणि या सगळ्या गाण्यांवर रसिकांनी सुद्धा खूप प्रेम केलं. म्हणजे तुला अनेक मला वाटतं की मैफिलीत जेव्हा मी संगीत नाटक करायचं ठरवलं होतं, माझा हेतू एवढाच होता की आजच्या पिढीला कळावं की संगीत नाटक कसं होतं. बरोबर. म्हणून मी ती जी सगळी 4 संगीत नाटकं केली, त्याच्यातनं मला मानापमान जेव्हा करत होतो, रवी मी म्हणताना हा चंद्र कसा मिरवीत असे लाव येतं पिस, हे सगळं मला अर्थासकट मला कळायला लागलं. आणि ते त्यामुळे लोकांना दिसलं, त्यामुळे ते समोरच्यापर्यंत पोहोचलं आणि ते सोंग त्याच वयातलं होतं. करेक्ट. त्यामुळे ते अजून आपलंसं वाटलं. म्हणून मला वाटतं की संगीत नाटकांनी माझ्यावरती खूप
म्हणजे जसं आजोबांना दिलं तसं मलाही खूप देऊन गेले. नक्कीच दिलं. आणि ज्या उद्देशाने ते संगीत नाटक केलं होतं की आजच्या पिढीपर्यंत ते पोहोचावं, मला असं वाटतं ते काम कट्यार ह्या चित्रपटाने केलं. म्हणजे सुबोधचे जितकं क्रेडिट आहे, हो. आपण जेवढं मानू तेवढं कमीच आहे. बरोबर. की असा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला की 2-2, 3-3 वर्षाची मुलं पण ते गायला लागली. ते त्यांना शास्त्रीय शिकायचं होतं का, तर आम्हाला ही गाणी गायची. सो खूप किती मोठी गोष्ट झाली खरं तर. आणि एका मोठ्या कॅनव्हासवर घेऊन जाणं आणि तो विषय पोहोचवणं हे त्यामुळे झालं. मला वाटतं आज दिल की तपिश तुझ्याकडनं थोडंसं ऐकायला आवडेल मला. रे ग म प द नि द म ग सा नि सा प रे ग द प रे ग रे नि रे नि प द सा रे प ग सा सा रे ग म ग म प म प द प द नि द द नि ni da da ni da da ni da ba da da ba ma ba ma ga ma ga ri ga pa ma ga ma ga ri ga ga ri sa ri sa ni da ba da ni sa ri ga ma ba da ni sa da da ni sa ma ga sa ni re ni da ma ga pa ma ga sa ni sa da da ni sa re ga pa da sa da ba ga re ga pa 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 da ni re ni da pa da ba ga ba da ni sa दिल की तपिश आज है आफताब आफताब अजी मोरे दिल की तपिश आज है आफताब बिसरे सगरे बिसरे सगरे बिसरे सगरे सपने कहीं न लागे मन ये आज मोरा दिल की तपिश आज है सारे ग म प ध प म ग रे ग म ग रे ध नि ध नि सारे ग म प रे ग म प ध ग म प ध नि म प ध नि सा दिल की तपिश आज है गीत लुभावल यूं मन गीत लुभावल यूं मन भावन जैसे बरसे पहला सावन मैं के आंगनिया बहके आज जिया है संगीत की जीत ये गीत सुनकर इस दिल की ये धड़कन बिजुराए हरदम गूंजे जब हर पल हर दम तन मन भरमाए दिल की तपिश आज है आफताब है आफताब है आफताब क्या बात आहे, वा. पण राहुल, अशीच एक गोष्ट घडली आणखी एका चित्रपटाने घडवली, तो म्हणजे मी वसंतराव. हो. कारण जसं कट्यार एक नाटक म्हणून होतं जे लोकांपर्यंत पोहोचलं कट्यार चित्रपटामुळे, तसं खऱ्या अर्थाने वसंतराव पोहोचले मी वसंतराव या चित्रपटामुळे. आणि आजच्या पिढीला वसंतराव काय आहेत हे कळलं. त्यांचं गाणं फक्त ऐकलं होतं लोकांनी, पण खऱ्या अर्थाने वसंतरावांचं पूर्ण जीवन या चित्रपटामुळे कळलं. तर मुळात या चित्रपटाच्या मागची भूमिका काय होती? मला हा कट्यारच्या आधीपासून चित्रपट करायचा होता. बरं. म्हणजे मी निपुण बरोबर 3 नाटकं केली. संशय कल्लोळ नावाचं नाटक केलं होतं आम्ही. तेव्हाच एका दौऱ्यामध्ये मी त्याला म्हणालो होतो की काय रे तुला असं वाटतं, कारण मी त्यांना त्या मुलांना सगळ्यांना
म्हणजे अमेय होता, प्रियांका होती, सिद्धार्थ मेनन होता, सायली होती, निपुण होता. या सगळ्यांना मी आजोबांची गाणी ऐकवायचो आणि त्यांच्याबद्दल त्यांना खूप कुतूहल होतं. तर मी म्हटलं तुला असं वाटतं का रे ह्याच्यावरती चित्रपट होऊ शकेल? निपुण अतिशय अभ्यासू मुलगा आहे. तर लगेच तो हो म्हणाला. बरं. आणि त्यांच्यावरती सगळं आलेलं जे काही लिखाण असेल, त्यांनी बोललेले सगळ्या मुलाखती असतील, त्यांनी लिहिलेले काही लेख असतील, हे सगळं त्यांनी वाचलं आणि एक 5-6 महिन्यात तो एक स्क्रिप्ट घेऊन आला, स्क्रीन प्ले घेऊन आला. आणि तो आम्ही वाचल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मी ठरवलं की आपण हा चित्रपट करूया 2013 साली. ओहो, अच्छा. आणि 7 वर्ष लागली. पण मला असं वाटतं की जे झालं ते चांगलं झालं, कारण कोणत्याही पद्धतीने वसंतरावांचे जे काही तुम्ही किस्से सगळ्यांना माहिती असतील ते असे सगळे सुपर ह्युमन आहेत. म्हणजे जे सगळे किस्से आपल्याला माहिती आहेत ते सामान्य माणूस हे काही करूच शकत नाही. असं खरंय. कुल्याला द्राक्ष आंबट म्हणून मी त्यांचं गाणं अनेक दिवस गात नव्हतो. तसेच ते किस्से होते. आणि मला म्हणजे जेव्हा निपुण आणि माझं बोलणं होत होतं, आम्ही हे ठरवलं होतं की किस्स्यांवरती फिल्म नाही करायची. बरोबर. वसंतराव ही तुमच्या आमच्यामधली एक व्यक्ती होती आणि एक ज्याला माणसाचा प्रवास कसा असू शकतो, कसा घडला असेल आणि माणूस म्हणून तो कसा जगला हे दाखवूयात आपण. बरोबर. जी बाजू त्यांच्या शिष्यांनाही माहिती नव्हती, जी बाजू इतरांना माहिती नव्हती, जी बाजू आम्हाला खूप चांगली माहिती होती कारण आजीकडनं इतक्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्यांच्या मित्रांकडनं या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे अशा पद्धतीने ती फिल्म करायची ठरवली. मला बरेच लोकांनी सांगितलं अरे त्याच्यात कुमारजी नाही आहेत, त्याच्यामध्ये अमुक नाही आहे, त्याच्यात भीमसेनजी नाही. तर हे हेतू पुरस्कार केलं होतं. नाहीतर कसं आहे, जर इतके त्यांचे घनिष्ठ संबंध होते ना कुमारजींची की त्याच्यावर एक वेगळी फिल्म होऊ शकेल त्यांच्या मैत्रीवरती, अशी त्यांची होती मैत्री. तर ते कोणत्या तरी एखाद्या प्रसंगापुरते त्यांना आणायचं. बरोबर. ओढून ताणून आणण्यात काही. त्याच्यामुळे बरोबर सगळ्यात त्यांचे जवळचा मित्र कोण असेल तर भाई काका, आणि तोच सगळा मिळून ज्याला आपण म्हणू एक प्रतिनिधी म्हणून, मैत्रीचं प्रतिनिधी, प्रतीक म्हणूया आपण, म्हणून भाई काका होते. बरोबर. जे खऱ्या अर्थाने त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होते. आणि असं निपुणने ते चूज केलं की अशा पद्धतीने हे पुढे जाऊ देत, म्हणजे तो एकसंध राहील आणि त्याच्यामध्ये आलेले जे प्रसंग आहेत ते सगळे खरे आहेत आणि ते लोकांना भावतात. कारण त्यांना कळतं की अरे आपण पण हा संघर्ष करतोय आपल्या आयुष्यामध्ये. तो संगीताकरता नसेल तर काहीतरी मिळवण्याकरताचा संघर्ष आहे. तर त्यामुळे ते लोकांपर्यंत खूप सुंदर रीतीने पोहोचले. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मला जे पहिलं म्हणूयात आपण, नेहमी पुढे मिळेल माहिती नाही मला, पण जे काय राष्ट्रीय पुरस्कार मिळालं ते ह्या चित्रपटाकरता मिळालं. खरंच आहे. आणखी नाही, मला वाटतं 6 मानाचे पुरस्कार मिळाले तुला. खूप बरेच पुरस्कार मिळाले. त्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार हा त्याचा कळस होता. पण मला खूप जास्ती आनंद झाला. मी सगळे घरी बसलो होतो, असे करून बसलो होतो. मी आत बाहेर करत होतो आणि जेव्हा ते अनाऊन्स झालं तेव्हा साधारण आमचं छत कमी पडलं, इतके उडले होते सगळे. दीप्ती, नेहा, आई, माझे वडील. सो मला असं वाटतं की ते जे काही आजोबांना मिळायचं होतं त्याला वेळ लागणार होता. बरोबर. पण ते मिळालं, योग्य वेळी मिळालं असं आपण म्हणूया. कारण राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल गेली. आणि संगीतकार म्हणून मला असं वाटतं तो तुझा पहिला चित्रपट होता, त्याच्यामुळे तेही एक वेगळं दालन तुझ्यासाठी खुलं झालं असंही आपल्याला. म्हणजे खरं सांगू, मला गाण्यापेक्षा जास्ती संगीत करायला आवडतं. गायला तर आवडतंच मला, पण जे सुचतं, म्हणजे मी लंपनचं पण आता म्युझिक केलं ना, मुद्दामून मला गायचं नव्हतं त्याच्यात. मला फार आवडतं काही कोणीतरी माझं गाणं गावं. बरोबर. आणि ती गाणी इतकी छान झाली आहेत. आशिष कुलकर्णी आपला एक अतिशय गुणी मुलगा आहे, इतकं सुंदर त्या मुलांनी गायलेलं आहे. ते गाणं बाहेर अजून आलंय का नाही माहिती नाही मला, पण संगीत करायला मला खूप आवडतं. आणि एकेका गाण्याचे मी वसंतरावच्या वेळेला आठवतोय, गझलचे मी 7 साली केल्या होत्या. अच्छा. शेवटी मला वैभवनी ती गझल लिहिली होती, तेरे दर से कोई कहाँ जाए.
तो मला म्हणला राहुल आता मी तुला वेगळे शब्द देतो खेळायला, ह्याच्याशी बास झाला खेळ. अच्छा. आणि मग निपुण म्हणला, मी निपुणला विचारलं तुला काय वाटतं, तर तो कन्फ्यूज झाला होता. मी त्याला सांगितलं ही बघ, ही मला सगळ्यात आवडणारी चाल. दाखवू का? डी नक्कीच. तेरे दर से कोई कहाँ जाए, तेरे दर से कोई कहाँ जाए, तू ही तू है नजर जहाँ, तू ही तू है नजर जहाँ जाए, तेरे दर से. ही मला सगळ्यात आवडलेली चाल होती. निपुणला म्हणले ही, आणि मी रेकॉर्ड केलं यशराजला, तर विजयला एक वेगळी चाल आवडली होती. अच्छा. हां. तेरे दर से कोई कहाँ जाए, तू ही तू है नजर जहाँ जाए, तेरे दर से कोई कहाँ जाए. आणि जे खानदानी चाली आहेत ना, कारण मी खूप गजला खानदानी ऐकलेले आहेत. पण राहुल हे किती कठीण आहे एकाच म्हणजे मला याची दोन सुचतात. चाली नाही, तेव्हा सुचते आणि असं अशा मला बॅक टू बॅक सादर करणं. हो. हो 7 हे तर खरंच कठीण आहे. त्यामुळे सगळ्यांना या- वेगवेगळ्या चाली आवडत होत्या. निपुण म्हणला मला मी जी त्याला म्हटलं की ही बघ ही मस्त झाली, नाही. तर तो म्हणला नाही. अरे तर मग मी म्हणलं अच्छा मग आता वेगळी चाल करायला पाहिजे. तेरे दर से कोई कहाँ जाए, तेरे दर से कोई कहाँ जाए, तू ही तू है नजर जहाँ जाए, तेरे दर से कोई कहाँ जाए. ही त्याला चाल आवडली. तशाच मी कैवल्यगानच्या 2 चाली केल्या होत्या, लावणीच्या 2 चाली केल्या होत्या. बरं. लोरी पण होती. लोरीची एकच चाल झाली, कारण त्याचं जे पहिलं चरण आहे ते जुनं आहे. त्याच्या पुढे मंगेशनी ते सुंदर शब्द लिहिले, मंगेश कांगणेनी, की राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा, शंभू राम नाम घेई, शंभू राम नाम घेई, तेणे दाह शांत होई, तेणे दाह शांत होई, विभीषण मैत्री सठाई, खंडना कदा, राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा. झाकल्या मुठीत काही, झाकल्या मुठीत काही, गोड सुख राम दे, गोड सुख राम दे, दुःख तिमीर दूर जाई,
तिमीर दूर जाई हास एकला राम 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 जप करी सदा राम 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 जप करी सदा राम 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 जप करी सदा. वा वा. अनिता दाते पण डोळ्यासमोर आली. हो काय सुंदर सुंदर काम. म्हणजे काम किती केलं. छान अप्रतिम. काम इतकी झालं. बिझी झाली ती भेटतच नाही आता मला. पण खरोखर म्हणजे कास्टिंग पुन्हा एकदा ही गोष्ट पुन्हा एकदा हा, महत्वाची आहे. म्हणजे ती मी नाही केलं हे पण विचार करत होतो की कुणी करावं. म्हणजे एक दोन अभिनेत्री नाही म्हणाल्या बरं. आणि त्याच्यानंतर मग खूप वेळ विचार करत होतो की अनिताचं नाव जेव्हा डोळ्यासमोर आलं, ते असं युरेका सारखं झालं की अरे, अरे, हीच किती का नाही सुचली असं झालं. तसं पुष्कराचं पण झालं होतं. पुलं म्हणून आम्हाला एक 2-3 पुस्तकं भरतील इतकी लोक सुचली होती. कोणी ते फिट बसतच नव्हतं. बरोबर पण बरोबर. ते एकदम परफेक्ट कास्टिंग होतं. पण खरोखर अनिताने सुंदर काम केलंय आणि ते पुन्हा एकदा तो जिवंतपणा जो असतो कॅरेक्टर मधला तो तिथने आला आणि म्हणून ते गाणं सुद्धा तितकंच प्रभावी होतं त्यांच्यावर पिक्चर. गोष्टी गाण्यांच्या कैवल्यगान हा म्हणजे कलावंताच्या दृष्टीने एक म्हणतो ना समाधीपर्यंत नेणारा जो क्षण असतो ना तो कुठेतरी या कैवल्यगानमध्ये सापडतो. कैवल्यगान हे गाणं आधी दुसऱ्याने लिहिलं होतं. कैवल्यगान नव्हतं तेव्हा, ते वेगळं की शेवटचं गाणं आपण करायला पाहिजे जिकडे हे सगळे भाव यायला पाहिजेत. आणि वैभवला मी सांगितलं होतं, म्हणजे वैभव आणि मी, मला आठवतंय गझलचा पहिला अल्बम त्यांनी केला होता, मराठी गझल त्यांनी लिहिल्या होत्या ज्या आशिषनी, सगळ्या आशिष मुजुमदारच्या चाली होत्या. तेव्हापासून मी त्याला ओळखायचो, अनेक वर्ष झाली. आणि अनेक वेळेला आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ह्या फिल्म करता मी त्याला एकच गाणं दिलं होतं, तेरे दरसे गझल. तर माझी फार इच्छा होती त्यांनी लिहावं, पण तो वेळेत देतो की नाही असं सगळं चाललं होतं. तर एक दिवस मी त्याला हे सांगितलं की बाबा तू देत नाहीस वेळेत, त्याच्यामुळे मला तर तुला द्यायचे आहेत, पण तू कामच. तर ते काहीतरी एक, कारण ह्या चित्रपटासाठी पण आम्ही खूप बसलो होतो, निपुण, मी आणि तो. तर त्याला ते काहीतरी मनामध्ये हे झालं, तो म्हणला राहुल काय काय करायचं. त्यांनी मला वाटतं 4 का 5 गाणी लिहिली. तर लावणी मला त्यांनी इतकी सुंदर लावणी लिहिली आहे त्यांनी. आणि हे शेवटचं जे गाणं होतं, मी म्हटलं तर हे मला रेकॉर्ड करायचं आहे, तर तू कधी देशील. तर मला मी देतो. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मला, तो रोज संध्याकाळी चालायला जातो, आमच्या नदीच्या काठी एक रस्ता आहे, तिथून त्यांनी मला कैवल्यगान एवढंच पाठवलं. म्हणलं पास, आपल्याला शब्द मिळाला. आणि मग त्यांनी पहिलं चरण पाठवलं, ते इतकं सुंदर होतं. त्यांनी 1 टाकी लिहिलं ते सगळं. आणि मला तो म्हणला की मला असं पहिल्यांदा जाणवलं की कोणीतरी लिहून घेत आहे माझ्याकडनं. आणि खरोखर ती तशी भावना प्रत्येकाची होती. जेव्हा काम करत होतो आम्ही, मी वसंतरावच्या सेटवर कुणाचं भांडण सोडा, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग पण नाही झालं. इतकं सुंदर वातावरण होतं सगळीकडे, फक्त आजोबांची गाणी सकाळी 5 पासनं शिफ्ट संपेपर्यंत. त्यामुळे भारावलेलं वातावरण होतं. आणि त्याच वातावरणामध्ये हे गाणं त्यांनी मला दिलं. आणि त्याची मी आधी एक भैरवी, बरोबर, संस्कार जात नाही की शेवटचं गाणं म्हणजे भैरवी आहे. तर ते मी केलं. आणि ते नाट्यसंगीताच्या धाटणीचं झालं, ते रेकॉर्ड केलं, ते आवडलं होतं निपुणला. मलाच ते आवडत नव्हतं. मी म्हणले फारच एक्सपेरिमेंटल झालंय, प्रत्येक कडवं वेगवेगळं, ते मलाच लक्षात नाही राहत, लोकांच्या कसं. तर त्याच्यानंतर मी बसलो होतो आणि मला असं कायम वाटत होतं की आयुष्यामध्ये आपल्याला पूर्णत्व कधी येतच नाही, त्यामुळे तो षड्ज लागणारच नाही. बरोबर, हे माझे विचार त्यावेळचे. का मी लावतो षड्ज. तर त्या निषादामध्ये ती मला कुठेतरी अपूर्णता वाटते. तू सी शार्पचा साध आहे. मला कशावरनं ती पहिली हे ओळ सुचली सांगतो. गिरिजा देवींचा एक दादरा आहे,
दीवाना हुए शाम क्या जादू डारा, दीवाना हुए शाम क्या जादू डारा दीवाना. आणि ते मी इतक्यांदा ऐकलं होतं आणि ते माझ्या डोक्यात आलं. मी म्हणलं इकडे मला ती सम पाहिजे. कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले. हे सुचलं मला. आता समेवरी हे कैवल्य गान आले, कैवल्य गान आले. कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले. या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही. या मैफिलीत आता आता या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही. घेरे सुखात घेरे, घे ईश्वरा तिहाई. घेरे सुखात घेरे, घे ईश्वरा तिहाई. लयताल सूर सारे सारे, लयताल सूर सारे. शून्यात एक झाले आता समेवरी हे कैवल्य गान आले, कैवल्य गान आले. कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले. आता 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 समेवरी हे कैवल्य गान आले. अप्रतिम अनुभव. तू लंपनचा मगाशी उल्लेख केलास की संगीतकार म्हणून आणखीन एक भाग होता. तर मला वाटतं दीप्ती तू लंपनमध्ये गाणं म्हटलेलं आहेस आणि पुरंदरदासांचं कानडी भजन म्हटलंयस. तर तो अनुभव तुझा कसा होता? जेव्हा राहुलचा एक दिवस फोन आला मला की दीदी निपुण एक वेब सिरीज करतोय आणि त्याचं संगीत मी करतोय, तर एक गाणं तू गा. आणि परत मला असं व्हायला लागलं की अरे मला कशाला विचारतो, म्हणजे मला टेन्शन येतं. तो म्हणला नाही नाही मी आहे, यू कम्फर्टेबल विथ मी तुला शिकवतो, चाल तू बसव, आपण करू नंतर तुझं तयार झालं की. आणि मग त्यांनी मला चाल पाठवली. अप्रतिम चाल होती ती, एक गाणं त्याच्यामध्ये आहे ते. आणि ते गाणं बसवलं मी, आम्ही रेकॉर्ड केलं, खूप छान झालं ते गाणं. आणि अजून थोड्या दिवसांनी मला माहिती होतं की एकच गाणं मला गायचंय त्याच्यात. काही दिवसांनी मला राहुलचा परत फोन आला की दीदी आपल्याला अजून एक गाणं करायचंय आणि ते कानडी आहे. मग मी म्हणलं आता, म्हणजे तो म्हणला आत्ता लगेच ये स्टुडिओमध्ये. म्हणलं आत्ता? तर तो म्हणला हो, निपुणनी सांगितले 2 दिवसात गाणं हवंय, शूट करायचंय. आणि मग मी गेले लगेच स्टुडिओमध्ये. तर त्यांनी त्या गाण्याची चाल मी तिथे गेले जाईपर्यंत 10 मिनिटात ती चाल त्यांनी तयार केली. आणि मी गेल्यानंतर त्यांनी मला ती ऐकवली. मी म्हणलं, तो म्हणला की चल करून टाकू आत्ता. मी म्हणलं 1 मिनटं, मी राहुल देशपांडे नाही आहे, मला 1 दिवस दे, मला बसवू देत ती चाल. मग त्यांनी मला ते गाणं दिलं घरी, मी ते बसवलं. दुसऱ्या दिवशी मी ते रेकॉर्ड केलं आणि इतकं गोड, म्हणजे खूप गोड चाल आहे ती. माझं लंपनमधलं लाडकं गाणं तेच आहे. वा. आणि पुरंदरदासांच्या रचनाही तितक्याच अप्रतिम. म्हणजे भाग्यदा लक्ष्मी वारंबा तर म्हणजे लोकांनी डोक्यावर घेतलंय आणि जिथे माहिती नाहीये ती भाषा
तिथे सुद्धा ती Right. आवडते, पटते. तर मला असं वाटतं आज आम्हाला Yes. तुझ्याकडनं ऐकायला Yes. आवडेल. जगदोधारणा अडिसिदळे यशोदे जगदोधारणा अडिसिदळे यशोदे जगदोधारणा मधुरिंदू तिळयुत जगदोधारणा मधुरिंदू तिळयुत मकुकळे मणिक्याला आडिसिदळे यशोदे जगदोधारणा. परमपुरुषाना परवासुदेवाना परमपुरुषाना परवासुदेवाना पुरंदर विठ्ठलाना आडिसिदळे यशोदे जगदोधारणा अडिसिदळे यशोदे जगदोधारणा. वा, किती सुंदर. पण राहुल किती कठीण करून ठेवलंयस हे. म्हणजे हे गाणं म्हणणं हे खरंच सोपं नाही. ते त्या ह्याच्यामुळे वाटतं तुला जगदोधारणा त्याचे beats किती अडिसिदळे यशोदे जगदोधारणा वा वा वा. वा. मगनिंदू तिळयुत मगुगळे मणिक्याला अडिसिदळे यशोदे सोपं एकदम. नाहीये. म्हणूनच म्हटलं गायकाला कठीण करून ठेवलंय पण त्याने त्याला सोपं वाटतंय ते. गोष्टी गाण्यांच्या पण तू बापजन्म मध्ये पण म्हणजे निपुणचा हो, विषय हो. निघालाच आहे तर बापजन्म मध्ये सुद्धा इतकं सुंदर गाणं तू मन शेवंतीचे फुल. तर त्या गाण्याच्या वेळेला मग काय घडलं होतं? ते तर इतकं सरप्रायझिंग होतं. आम्ही फॅमिली वेकेशनसाठी गोव्याला गेलो होतो. मी, राहुल, नेहा, माझे आई वडील, माझा नवरा. आणि असं दुपारच्या वेळेला मला गंधार संगोराम ज्यांनी म्युझिक दिलं आहे बापजन्मचं त्याचा फोन आला की दीप्तीताई 2 मिनटं बोलू का? मी म्हणलं बोल. तो म्हणला असा असा एक सिनेमा करतोय निपुण बापजन्म नावाचा, त्याच्यासाठी एक गाणं आहे तर आम्हाला असं वाटतं की ते तू गावस. तर आधी तर मी खूप एक्साइट झाले, वॉज व्हेरी हॅपी. आणि पण अगेन थोडंसं कॉन्फिडन्स लो आणि ते सगळं. मी म्हणलं आयु शुअर गंधार तुला मी खरंच मी हवी आहे का? कारण मी गातच नाही, मी तर रियाज पण केलेलं नाही, अनेक वर्ष गायले नाही आहे. तर तो म्हणला नाही ताई आपण ते करूया, मला ते तुझ्याच आवाजात हवं आहे. आणि जे कॅरेक्टर आहे जसं त्या सिनेमामध्ये आम्हाला दोघांनाही वाटतं, मला आणि निपुणला, की तू राईट आहेस चॉईस त्या गाण्याकरता. तर मी राहुलला एक्साइट होऊन सांगितलं. राहुल म्हणला अरे वा दीप्ती तू कर, हे नक्कीच कर. आणि मग आम्ही परत पुण्याला आल्यानंतर मग गंधार मला घरी येऊन भेटला, त्यांनी मला ते गाणं दिलं आणि इतकं सुंदर गाणं होतं ते. मी ते ऐकलं वगैरे, मी एक रिहर्सल आम्ही केल्या आणि नंतर मी त्याला म्हणलं परत एकदा मी तुला सांगते की तुला खरंच मी हवी आहे का गायला? तू खूप छान गायिका, तर खूप छान गायिकेकडनं गाऊन घे, इतकी छान चालय. तो म्हणला असं का करतेस तू, वी वॉन्ट यू टू सिंग दिस. बरोबर. कारण ते एक आई जेव्हा आपल्या मुलांसाठी गाते किंवा तसं ते आम्हाला एक आईचा आवाज हवा आहे.
आणि ते त्या फिल्म मध्ये पण ते रेकॉर्ड केलेलं रेकॉर्ड आहे केलेलं असतं. आणि ते पुन्हा हां. पुन्हा तो ऐकतो Exactly, असा तो भाग right. आहे. आणि तो नवरा लांब बसतो आणि मुलं एक आई तिकडे जस्ट शी इज टेकिंग केअर ऑफ द किड्स. ते इतकं छान सगळं त्यांनी मला तो सीन समजावून सांगितला. मग तो म्हणला, हे बघ ताई, आपण करूया, मग बघूया. मग आम्ही रेकॉर्ड केलं. मग ते सगळ्यांना खूप आवडलं. तसं ते माझं फर्स्ट प्लेबॅक म्हणेन मी, सिनेमातलं पहिलं गाणं माझं. बरोबर. खूप सुंदर झालंय खरं तर ते गाणं. Thank you आणि so much. मला असं वाटतं ज्यांना ज्यांना ते गाणं ऐकायचंय त्यांनी बापजन्म जाऊन बघावा आणि त्यातनं ते गाणं नक्की ऐकावं. इतकं सुंदर अप्रतिम गाणं आणि you. मलाही स्वतःला खूप आवडलं ते. पण ही सगळ्या जुन्या गाण्यांची ही एक खासियत अशी असते की जितक्या वेळा आपण ऐकू तितक्या वेळा पुन्हा पुन्हा आपल्या मनात ती रेंगाळत राहतात. खरं तर राहुल, तू म्हणजे अनेक सौभद्र, मानापमान ही सगळी नाटकं पुन्हा एकदा लोकांसमोर आणलीस, हा सगळा भाग झाला. पण त्याच्याच बरोबर आणखी एक काम तू खूप छान केलंयस, ते म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातनं, तुझ्या चॅनलच्या माध्यमातनं आज लता दीदींना किंवा आशाताईंना किंवा अशा त्या सगळ्या वेगळ्या गायकांना एका वेगळ्या स्वरूपात तुझ्याकडनं आम्हाला ऐकता येते आणि ते आम्हाला खूप आवडतंय. तर ती कल्पना मला वाटतं लॉकडाऊनची देन. लॉकडाऊनची देन. मगाशी म्हणलं तसं कुणाला काही करायला नव्हतं आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या चॅनलवर मला टाकण्याकरता माझ्याकडे माझी रेकॉर्डिंगच नव्हती, कारण मला आवडत नाही माझं गाणं ऐकायला. आवडायचं नाही असं म्हणून गाणं ऐकायला आवडत नाही माझं स्वतःचं स्वतःचं. बरं बरं. मला फक्त त्याच्यामध्ये हे करायला पाहिजे, हे करायला असं दिसायचं. म्हणजे त्यातल्या शास्त्रीय संगीत म्हणतात मी किंवा नाट्यसंगीत. तर मी माझ्या काही ऑर्गनायझर्सना फोन केले की मला तुम्ही रेकॉर्डिंग द्याल का, मला काहीतरी टाकायचं आहे. तर कोणीच दिली नाहीत मला. बरं. आणि मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला दिलं नाही. आता मला नको आहे ते. पण त्यामुळे मला काहीतरी करता आलं. मला आठवतंय पहिलं गाणं मी गायलो होतो लग जा गले. हो. आणि असं असतं की सबस्क्रायबर्स नाहीत, आपण टाकून देऊ, कोण ऐकणार आहे आपल्याला काय माहिती. तर मी ते टाकलं. मला हे वाजवता पण येत नाही कीबोर्ड, पण तिथे कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे जे काय मला तेवढंच मी केलं. आणि ते टाकलं. त्याच्यानंतर बाळासाहेबांची खूप गाणी टाकली मी, सुनियो जी असेल. आणि मग त्याच्यामध्ये मला ती दिसायला लागली की अरे ही जागा आहे किंवा ह्या म्हणजे मी काय म्हणतो की मला माझ्याशी ते शब्द बोलतात, माझ्याशी ते सूर बोलतात आणि मग काहीतरी एक गप्पा टप्पा होतात. त्या गप्पा टप्पा आहेत असं आपण म्हणूया. आणि मी चुकायचो, मला ते काहीच रेकॉर्ड करता यायचं नाही. तसंच्या तसं मी रेकॉर्ड करायचो आणि चुका पण मी टाकायचो. बरं. आणि लोकांना त्याचंच अप्रूप की अरे राहुल देशपांडे पण चुकतात, म्हणजे आपल्याला चुकायला काही हरकत नाही. बरं. तर पण त्या चुकातनं शिकायचं असतं. हो, आता ते त्यांचे ते शिकतील, मी खूप शिकतो, अजूनही शिकतो असं म्हणतो. तर मी म्हणलं तसं मी बाळासाहेबांची गाणी गायचो आणि ती गाताना मला त्याच्यातले इतक्या गोष्टी जाणवल्या ज्या मी त्या वेळेला मला अनुभवायला मिळाल्या आणि त्या मी तिथे शेअर केल्या. आणि एक दिवशी मला फोन आला, असं दुपारच्या वेळेला फोन आला होता आणि बाळासाहेबांचा फोन आला. हा, मला माहिती नव्हतं, बाळासाहेबांचा नंबर नव्हता माझ्याकडे आणि नंबर अनलिस्टेड असल्यामुळे बाळासाहेबांचा असता तर मी वेगळ्या पद्धतीने उचलला असता. पण हॅलो असं म्हटलं मी आणि दुपारची वेळ होती. तर कोणी मला फोन केला अशा ह्याच्यात होतं मी, आत्ता कोणी फोन केला असं. ते म्हणले हां मी हृदयनाथ मंगेशकर बोलतोय. म्हणल्यानंतर जितका आवाजात मृदूपणा आणता आला मला, मी चुकलो अशा ह्याच्यातच होतो मी. ते म्हणले तुम्ही माझी गाणी गाता आणि असा मोठा पॉज होता. आणि दरम्यान त्या पॉजमध्ये मला असं वाटत होतं की मी आता चुकलोय, तुम्हाला सांगतो मी आता कधी परत गाणी गाणार नाही, कधी मी हे करणार नाही. तुम्ही दीदीची पण गाणी गाता, अजूनच मला भीती वाटायला लागली. हो खरंच. ते म्हणले तुम्ही माझी गाणी गायलेली मी अनेकदा ऐकतो, तुम्हाला एवढं सांगतो, तुम्हाला कळलंय तुम्हाला जे कळायचं. वा. आणि मी त्यानंतर त्यांच्याकडे 2-3 वेळा गेलोही. अतिशय प्रेमाने त्यांनी माझी विचारपूस केली. मी त्यांना हेही म्हटलं की मला तुमच्यावरती कार्यक्रम करायचा आहे, तुम्हाला विचारून करीन, मला समजून घ्यायचं आहे की तुम्ही हे काय तुमच्या डोक्यात असेल की तुम्ही अशा पद्धतीचे
खरंच आहे. चाल दिली असेल किंवा काहीतरी एक थॉट प्रोसेस असतो, तर मला तो समजून घ्यायला आवडेल. आणि ह्याच्यातनं मला एक गोष्ट कळली की लाईट असं काही नसतं. हो. गाणं असतं. खरंय खरंय. म्हणजे 12 सुरांची मालकी जशी कोणी सांगू शकत नाही, तसं हे असंच असलं पाहिजे असंही कोणी सांगू शकत नाही. ते तुम्हाला आतनं जोपर्यंत त्याची उकल होत नाही, ती उकल होणं फार गरजेचं आहे. आणि ती प्रत्येकाला प्रत्येक वेळ प्रत्येकाची वेगळी असते. की ते आतमध्ये जाणवल्यानंतर ती गोष्ट सोपी होऊन जाते. आणि ह्या दरम्यान मी त्या मायक्रोफोनवरती गात मला कसा मायक्रोफोन वापरायचा आहे ह्याचं पण एक आपसूक शिक्षण मिळालं. बरोबर. आणि मग कळलं की सरस्वती आई, भारतरत्न लता मंगेशकर का एवढ्या का लता मंगेशकर, खरंच आहे. आणि खरोखर त्यांचं नाव घेत म्हणजे हे मला सांगायला आवडत नाही, पण मी 20 ते 25 दिवस रोज मी ढसाढसा रडलो. आणि माझ्या वडिलांना आणि हिला कळलंच नाही की असं का रडतोय. मलाही कळेला मी का रडतोय, पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण कोणीच इथे परफेक्ट नाही होत, म्हणून तर आपण मनुष्याचा जन्म घेतलेला आहे. पण गाण्यामध्ये जितकं काही परफेक्शनच्या जवळ जाण्यासारखं जर असेल काही, त्याचं उदाहरण म्हणून मला असं वाटतं की देवानी त्यांना पाठवलं. अगदी ह्याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. खरंय. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं गाणं ऐकल्यानंतर मला कायम आतमध्ये काहीतरी कायम होतं. आणि आशाताईंचं पण आणि बाळासाहेबांचं पण. पण ती गाणी तू जी उलगडून दाखवतोस मला फार मजा येते, कारण मला ते मस्त वाटतं. ते मी तुला म्हणतो ना, एखादी बंदिश जर तुझ्या उकल झालेली असेल ना, प्रत्येक खेपेला वेगळी तुमच्या डोळ्यासमोर येते ना. खरंय. तसं हे गाणं माझ्यासमोर प्रत्येकाला वेगळे येतं. बरोबर. पण आज मला असं वाटतं की त्यातलं एखादं गाणं मी सांगतो ना. येस. बी फ्लॅट दे बघू. आता तरुण आहे रात्र, गझल आहे सुरेश भटांची. तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे. बढ्यातच त्या कुशीवर, एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे. तरुण आहे रात्र. आता धनी मग मग साग सानी सानी धनी 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 सा रे सा. तरुण आहे रात्र. तरुण आहे. सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू. सांग ह्या हो, सांग ह्या
तुझ्या गिरीच्या चांदण्याला काय सांगू उमलते अंगांग माझे उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे वढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे तरुण आहे रात्र. त्याची गंमत मला जी सांगण्यात आली माझ्या सगळ्या मित्रांकडनं की माझ्याकडे तर 6 आहे. धनी सा म ग म द ग म सा ग नि सा ध नि सा ग तरुण आहे. आता म्युझिक अरेंजरचा सा नि ब ग सा रे ग म रे नि ब म रे ग म ग म प नि सा नि सा ग सा नि प सा नि नि ग सा म ग सा नि प नि व म प म ग म प म प नि सा तरुण आहे तरुण आहे रात्र. आणि बाळासाहेबांचा असा हा होता असं मला सांगितलं. तानी सा रे ग ब ग रे सा नि ध सा द नि रे रे नि रे नि ध. किती वेगळा कलर आहे विलास खानीचा. सा रे ग ब द नि द म रे रे नि द रे ग रे नि द सा नि द रे सा रे नि द म नि द म रे ग रे सा 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 ध नि सा ग तरुण आहे तरुण आहे रात्र खूप छान खूप छान. सगळ्या म्युझिशियनना सुद्धा सगळ्यांना. टाळ्या निश्चित आहेत. कारण हे एक्सपेरिमेंट करणं सोपं नाही नाही, खरं. आणि ही एक्सपेरिमेंट तू करत राहा. कारण तुझ्यामुळे कदाचित आम्हाला गाणं नव्याने उलगडत राहील आणि हे गाण्यांचं उलगडणं या गाण्यांच्या गोष्टीच्या निमित्ताने नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुखावणार आहे असं निश्चित म्हणेन. तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खरंच मनापासून खूप आभार. आणि प्रेक्षकांना नक्कीच सांगते की अशाच प्रकारे गाणी उलगडत जाण्याचं काम या कलाकारांच्या मदतीने आम्ही करत असतो. त्यामुळे गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुढच्या भागात असेच भेटूया आणखीन काही कलाकारांसह. तूर्तास धन्यवाद.